हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता. आज पण तुम्हाला मी रेकॉर्डेड सेशन प्रोव्हाइड करत आहे कॅलेंडरच्या टाईप 2. काल ऑलरेडी आपण कॅलेंडरच्या टाईप 1मध्ये जे काही बेसिक्स होतं ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कॅलेंडरचा टाईप 2 पाहणार आहोत. टाईप 2 म्हणजे बेसिकली यामध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत की कॅलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात. सो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी स्टुडंट्स, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की भागफल आणि शेष, दॅट इज क्वेश्चन आणि रिमाइंडर, हे काय असते तुम्हाला पाहून यायचं आहे. ठीक आहे, बट तरी एकदा मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते की एक्झॅक्टली हे टर्म्स काय असतात. ओके, समजा मी एक नंबर आहे 75, ठीक आहे, 75 या नंबरला मी 9नी जर भाग देत असेल, 9नी डिवाईड करत असेल, तर त्या टाईमला पहा 9 8 जर 72. ठीक आहे, 75मधून 72 गेले तर 3 राहिले, राईट. सो हा जो नंबर आहे, ज्या नंबरने आपण डिवाईड करायला लागलो त्याला आपण डिवायझर बोलतो. आपल्यासाठी हे महत्त्वाचं नाही आहे, तरी माहिती असू द्यायला डिवायझर बोलतात. ठीक आहे, आपल्यासाठी हे महत्त्वाचं नाही आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय स्टुडंट्स, जो नंबर आपल्याला भेटतोय डिवाईड केल्याच्या नंतर, कोशंट ह्याला काय बोलतो स्टुडंट आपण? कोशंट, QUOTIENT. क्वेश्चनलाच मराठीमध्ये बोललं जातं भागफल. ठीक आहे. सो आपल्यासाठी महत्त्वाचं काय? कोशंट. ओके, ज्या नंबरने आपण डिवाईड करतो 9 त्याला डिवायझर बोलतात. ओके, दिस इज नॉट इम्पॉर्टंट, सो याला मी रब करून टाकते. पहा, 9 8 जर 72 भेटलं, 8 काय झालं? तुमचा कोशंट झाला स्टुडंट्स. आणि नंबर कम्प्लिटली भागला चालला आहे का? नाही, 3 उरत आहे, राईट. हे जे उर्वरित भाग आहे किंवा उर्वरित संख्या आहे ह्याला आपण बोलतो मराठीमध्ये शेष. दिस इज कॉल्ड ॲज रिमाइंडर इन इंग्लिश. रिमाइंडर बोलतो आपण इंग्लिशमध्ये. ठीक आहे, सो कोशंट काय आहे स्टुडंट्स आणि रिमाइंडर काय आहे आता हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, कोशंट म्हणजे काय? जो नंबर तुम्हाला भेटतोय भागल्यानंतर आणि जे काही उरतंय, ठीक आहे, जे काही उरत आहे डिवाईड केल्याच्या नंतर, ते तुम्ही काय बोलणार आहात? त्याला उर्वरित संख्येला शेष किंवा रिमाइंडर बोलणार आहात. ठीक आहे, सो अजून एक एक्झाम्पल मी इथे घेते. समजा 22 हा नंबर आहे, याला मी 4नी भागत आहे. ओके, सो 4 5 जर 20, काय राहिलं स्टुडंट्स? खालच्या साईडला 2. सो इथे कोशंट काय असणार आहे तुमचा? कोशंट म्हणजेच भागफल काय असणार आहे? 5. अँड व्हॉट विल बी युअर रिमाइंडर? रिमाइंडर म्हणजे शेष हा 2. हे तुमचा रिमाइंडर किंवा शेष झालेला आहे. ओके, सो आय होप तुम्हाला दोन्ही कॉन्सेप्ट जे आहेत, रिमाइंडर आणि शेष, भागफल आणि कोशंट, हे दोन्ही क्लिअर झालेले असतील. ठीक आहे, आता आपल्यासाठी प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी हे दोन्ही महत्त्वाचे आहेत, म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला रिमाइंडर आणि क्वेश्चन हे टर्म्स अंडरस्टँड करून घ्या. ठीक आहे, आता स्टार्ट करूयात. क्वेश्चन्स कशा पद्धतीचे येऊ शकतात. जसं की मी काल तुम्हाला एक क्वेश्चन सांगितला होता, तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की या दिवशी कोणता दिवस होता. समजा 15 ऑगस्ट, 15 ऑगस्ट 1947, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी कोणता दिवस होता असं विचारलं जाईल. ठीक आहे, सो तुम्हाला इथे काय करायचं स्टुडंट? सिम्पली आता पहा, आपल्याला माहिती आहे काल की आपण लीप इयर आणि नॉर्मल इयर कसं शोधायचं हे पाहिलं होतं, राईट. आधी तर तुम्हाला जे स्टेप 1 यामध्ये करायचं आहे की दिलेला जो काही वर्ष आहे तो लीप इयर आहे का नॉर्मल इयर आहे हे चेक करा. लीप इयर आहे का नॉर्मल इयर आहे, दिलेलं वर्ष हे तुम्ही चेक करा आधी. ठीक आहे, आधी हे चेक करा. ठीक आहे, चेक केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती स्टुडंट्स, मी तुम्हाला प्रत्येक महिन्यासाठी वेगवेगळा कोड दिला होता, राईट. सो ऑगस्ट या महिन्यासाठी काय कोड आहे चेक करा. मंथ ऑगस्ट यासाठी जो काही कोड आहे तो चेक करा. ठीक आहे स्टुडंट्स, इथे लीप इयर आलं तर लीप इयरचा ऑगस्टचा कोड पहा, नॉर्मल इयर आलं तर नॉर्मल इयरचा ऑगस्टचा कोड पहा. पण आपल्याला माहिती ऑगस्टचा कोड लीप इयर असू द्या किंवा नॉर्मल इयर असू द्या सारखाच आहे. फक्त चेंज कुठे आहे स्टुडंट? जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये, जे मी तुम्हाला ऑलरेडी काल सांगितलं. ठीक आहे, सो हे झाल्यानंतर तर तुम्हाला 1-2 गोष्टी करायच्या त्यामध्ये. एक, काही संख्यांना 7नी भागायचं आहे. आता कोणत्या संख्येला भागायचे मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे, काही संख्यांना 7नी भागायचं आहे आणि काही संख्यांना 4नी भागायचं आहे. ओके, काही संख्येला 7नी भागायचं आहे, काही संख्येला 4नी भागायचं आहे.
कोणत्या संख्येला 7नी आणि कोणत्या संख्येला 4नी मी हे सांगेल. पण लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही हा प्रश्न सोडवणार आहात कॅलेंडरमधला, जेव्हा जेव्हा तुम्ही 7नी एखाद्या दिलेल्या नंबरला डिवाइड करणार आहात, तेव्हा तुम्हाला फक्त रिमाइंडर घ्यायचं आहे किंवा शेष घ्यायचं आहे. प्लीज ह्या गोष्टी लिहून घ्या, हे महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, नंतर मी हे रिपीट नाही करणार. यामध्ये समजा तुम्ही एखाद्या नंबरला 4ने डिवाइड करायला लागलात, ठीक आहे, तर जेव्हा जेव्हा तुम्ही 4ने डिवाइड करणार स्टुडंट, तेव्हा तेव्हा तुम्ही कोशंटच घेणार आहात, हे लक्षात घ्या. कोशंटलाच आपण काय बोलतो, भागफल बोलतो. काय बोलतो, भागफल. सो स्टुडंट 4 टप्प्यामध्ये तुमचा आन्सर येणार आहे. ओके, पहिला टप्पा काय, तुम्हाला आधी तर पाहायचं दिलेलं वर्ष नॉर्मल वर्ष आहे का लीप वर्ष आहे, आणि हे चेक करण्यासाठी आपण काय करतो, शेवटच्या 2 संख्यांना 4ने भागून पाहतो. बरोबर. सो आधी नॉर्मल इयर आहे का लीप इयर आहे हे चेक करा. सेकंड स्टेप तुम्ही काय करणार, यामध्ये जो कोणता तुम्हाला महिना दिलेला आहे, तो महिना जो आहे त्याचा कोड काय आहे ते पाहायचं आहे तुम्हाला. आता कोड कोणत्या दिवसासाठी काय आहे, कोणत्या महिन्यासाठी काय, ऑलरेडी डिस्कस झालं आहे कालच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला कालचं लेक्चर पाहावं लागेल जर माहिती नसेल तर. ठीक आहे, आणि नंतर मी तुम्हाला यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात की आपण काही संख्यांना 7ने भागणार आहोत आणि काही संख्यांना 4ने भागणार आहोत. ज्या संख्येला आपण 7ने भागणार आहोत स्टुडंट्स, त्या संख्येला तुम्ही तिथे फक्त रिमाइंडरकडे फोकस करणार आहात किंवा रिमाइंडर तिथून घेणार आहात, आणि जिथे तुम्ही 4ने भागणार आहात स्टुडंट्स, तिथे तुम्हाला फक्त कोशंट घ्यायचे, भागफल घ्यायचे. ठीक आहे, आता एक क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. हा वालाच तुम्हाला एक्झॅक्ट डिटेल सगळ्या गोष्टी समजून जातील. पहा, प्रश्न जर असा आला, 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट 1947च्या दिवशी कोणता दिवस होता. ओके, जर हा प्रश्न आला तुम्हाला, तुम्ही पहिलं काय करणार, स्टेप क्रमांक 1 मी तुम्हाला सांगितलं की दिलेल्या वर्ष नॉर्मल वर्ष आहे का लीप वर्ष आहे हे चेक करायचं आहे. आणि चेक करण्यासाठी तुम्ही काय करणार, त्याला 4ने भागून पाहणार. सो पहा, दिलेला वर्ष काय आहे 1947. सो याचे शेवटचे 2 अंक घ्या, 47. 47ला 4ने भागून पहा. 47 4ने कम्प्लिटली भागल्या जाऊ शकतं का स्टुडंट्स, भागल्या नाही जाऊ शकत. बरोबर, म्हणून हा जो दिलेला वर्ष आहे 1947 हा नॉर्मल इयर आहे. काय आहे स्टुडंट, हा नॉर्मल इयर आहे. ठीक आहे, स्टेप 1 क्लिअर झाली. ओके, स्टेप 2 पहा. आता स्टेप 2 मध्ये मी तुम्हाला सांगितलं ऑगस्टसाठी कोड काय आहे. कालचे जे काही कोड्स लिहिलेले आहेत त्याच्यामधून चेक करा. ऑगस्टसाठी जो कोड आहे स्टुडंट तो आहे 3. ऑगस्टसाठी जो कोड आहे तो काय स्टुडंट 3. सो आता मी काय करेल, माझ्यासाठी जे जे कोड्स यायला लागले ते मी लिहित जाईल. ठीक आहे, माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे हा 3 आकडा. ठीक आहे, स्टेप 2 क्लिअर झाली स्टुडंट्स, ज्यामध्ये मी काय केलं, ऑगस्टसाठीचा कोड घेतला. स्टेप क्रमांक 3 पहा. स्टेप क्रमांक 3 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्टेप 3 अशी आहे, यामध्ये तुम्हाला जो डेट दिलाय, डेट ओके, दिनांक जी तुम्हाला दिलेली आहे त्या दिनांकला तुम्हाला 7ने भागायचे स्टुडंट्स. ऐकून घ्या प्लीज परत एकदा. स्टेप क्रमांक 3 मध्ये आपण काय करतोय स्टुडंट, दिनांकला जो तुमचा डेट आहे त्याला आपण 7ने भागतोय. ठीक आहे, आणि स्टेप क्रमांक 3 मध्ये अजून आपण एक गोष्ट करतोय, जो तुम्हाला दिलेला वर्ष आहे त्या दिलेल्या वर्षाच्या शेवटच्या 2 अंकाला आपण 7ने भागणार आहोत आणि त्या दिलेल्या 2 अंकाला आपण 4ने पण भागणार आहोत. समजलं स्टुडंट्स, आपण काय केलं, स्टेप क्रमांक 3 मध्ये आपण काय केलं, जो तुमचा दिनांक दिलेला आहे, जो तुमचा डेट दिलेला आहे त्या डेटला 7नेच भागलं. प्रत्येक क्वेश्चनमध्ये दिलेल्या दिनांक किंवा डेटला तुम्हाला 7नेच भागायचं आहे. ही ट्रिक आहे स्टुडंट्स. ठीक आहे, आणि यानंतर जो तुम्हाला दिलेला वर्ष आहे 1947, या दिलेला जो तुम्हाला इसवी सन दिलेला आहे 1947 जो तुम्हाला इयर दिलेला आहे, हा जो वर्ष आहे, या वर्षी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुमचे शेवटचे जे 2 अंक आहेत त्या 2 अंकाला परत 7ने भागायचं एकदा आणि त्याच परत 2 अंकांना 4ने पण भागायचं आहे. इथंपर्यंत सगळ्यांना आय होप क्लिअर झालं असेल. स्टुडंट्स, तुम्हाला मी सुरुवातीला एक गोष्ट इथे सांगितली होती, जेव्हा जेव्हा आपण प्रश्नामध्ये 7ने एखाद्या संख्येला भागत आहोत तेव्हा आपण तिचं रिमाइंडर घेणार आहोत, आणि जेव्हा त्या संख्येला आपण 4ने भागणार आहोत तेव्हा त्याचं कोशंट घेणार आहोत. सेम गोष्ट तुम्हाला इथे अप्लाय करायची आहे की आता मी जेव्हा 15ला 7ने भागेल, माझ्यासाठी महत्त्वाचं काय स्टुडंट, माझ्यासाठी महत्त्वाचं आहे रिमाइंडर म्हणजेच शेष. मी फक्त शेष घेणार. सिमिलरली जेव्हा मी इथे 7ने भागत आहे इथे पण शेष घेणार, पण जेव्हा मी इथे 4ने भागत आहे स्टुडंट, माझ्यासाठी ते महत्त्वाचं काय आहे, भागफल घ्यायचं आहे. मला भागफल महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. सो पहा, 15ला आता मी काय करेल, 7ने भागेल.
हे मी पहिल्यांदा करून दाखवते स्टुडंट, अशा पद्धतीने मी नाही करणार. तुम्हाला डिरेक्ट मी सांगत जाईल रिमाइंडर काय, तुम्हाला स्वतःला फाइंड आउट करायचं आहे. जसं की पहा, 7 दुनी 14. इथं रिमाइंडर काय आलं स्टुडंट, शेष काय आला 1. मग माझ्यासाठी महत्त्वाचं काय स्टुडंट, 1 ही संख्या महत्त्वाची आहे. ठीक आहे, ओके. यानंतर जेव्हा मी परत 47ला मी 7नी भागत आहे, माझ्यासाठी महत्त्वाचं काय स्टुडंट, अगेन महत्त्वाचं काय माझ्यासाठी, रिमाइंडर महत्त्वाचा आहे, शेष महत्त्वाचा आहे. सो 7 6 जार 42, 7 7 जार 49. 49 मोठी संख्या आहे म्हणून मी काय घेईल, 7 6 जार 42 घेईल. ठीक आहे, म्हणजे मला इथं रिमाइंडर काय भेटलं स्टुडंट, 5 भेटलं. माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे, हे 5 महत्त्वाचं आहे. हे बाकीचं पुसून टाकते मी. रिमाइंडर आला होता इथं 1, इथे रिमाइंडर काय आला स्टुडंट, इथे मला रिमाइंडर आला 5, जे की मी इथे लिहिते 5. ठीक आहे, आणि पहा मी तुम्हाला म्हटलं की 4नी जेव्हा आपण भागतो तेव्हा आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, भागफल महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं स्टुडंट, भागफल महत्त्वाचं आहे. सो जेव्हा मी 1947चे शेवटचे 2 आकडे म्हणजे 47 हे जे 2 आकडे आहेत, ह्याला मी 4नी डिवाईड करेल. ह्याला जेव्हा मी 4नी डिवाईड करेल, माझ्यासाठी महत्त्वाचं काय स्टुडंट, माझ्यासाठी महत्त्वाचं आहे भागफल, कोशंट महत्त्वाचा आहे. भागफल म्हणजे काय ते पण मी तुम्हाला आधी सांगितलं. आता पहा, जेव्हा मी 4नी 47ला डिवाईड करेल, मला काय भेटेल, 4 11. 4 गुणिले 11 म्हणजे काय भेटणार आहे, 44. राईट, 11 4 जार 44 भेटणार आहे स्टुडंट. म्हणजे इथं रिमाइंडर काय आलं आपल्याला, महत्त्वाचं आहे का, नाही. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, कोशंट महत्त्वाचं आहे. सो लिहून टाका 11 इथे कोशंट. समजले स्टुडंट्स, काय केलं होतं मी, तुमची जी डेट होती त्या डेटला 7नी भागलं. तुमचा जो इयर दिलेला होता त्याला पण 7नी भागलं आणि 4नी भागलं. जेव्हा जेव्हा आपण 7नी भागतो, आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, शेष रिमाइंडर महत्त्वाचा आहे. इथे रिमाइंडर आला होता 1, इथे रिमाइंडर आला होता 5, आणि जेव्हा मी 4नी याला भागते, माझ्यासाठी महत्त्वाचं काय स्टुडंट, भागफल महत्त्वाचं आहे. म्हणून माझ्या तर भागफल काय आलेलं आहे, क्वेश्चन काय आलेलं आहे, 11, जे की मी इथे लिहिलं. ओके, हे पण क्लिअर झालं. आणि ऑगस्टसाठीचा पण कोड जो 3 आला होता ते पण मी इथे लिहून टाकते. समजलं स्टुडंट, ऑगस्टसाठीचा कोड 3 जो आला होता तो पण मी इथे लिहून टाकते. ठीक आहे, आता हे बाकीच्या सगळ्या गोष्टी रिमूव्ह करते. आपल्याला भेटलं काय, जे गोष्टी पाहिजे होत्या, स्टेप 1 स्टेप 2. स्टेप 1मध्ये आपण पाहिलं दिलेलं वर्ष नॉर्मल वर्ष आहे का लीप वर्ष आहे हे पाहिलं. मग स्टेप 2मध्ये आपण ऑगस्टचा कोड 3 लिहिला. ठीक आहे, स्टेप 3मध्ये आपण काय केलं, दिनांक आणि जो इयर दिलेला आहे त्याला 7-7नी डिवाईड केलं, आणि जो तुमचा इयर आहे त्याला 4नी डिवाईड केलं. जेव्हा जेव्हा आपण 7नी डिवाईड करतो आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे स्टुडंट, रिमाइंडर, शेष. आणि जेव्हा जेव्हा आपण 4नी डिवाईड करतो आपल्यासाठी कोशंट महत्त्वाचा आहे. ठीक आहे, मग स्टुडंट आता आपल्याला काही इथे संख्या भेटले, जसं की 1 3 5 आणि 11. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यांची बेरीज घ्यायचं आहे. 1 + 3 + 5 + 11 ह्या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे मग स्टुडंट, टोटल बेरीज येईल 20. आणि जी पण बेरीज आलेली आहे त्या बेरीजला आपल्याला 7नी भागायचं आहे, परत 7नी भागायचं आहे. स्टुडंट आपण काय केलं, आपल्याला काही आकडे भेटले, काही संख्या भेटले, त्यांची बेरीज घेतली. बेरीज घेतल्यावरती परत त्याला नेहमी 7नीच भागायचं आहे. आता 7नी भागल्यानंतर, आता आपण पाहिलं होतं क्वेश्चनमध्ये की 7नी भागल्यावरती परत रिमाइंडर किंवा शेषच घ्यायचं. सिमिलरली आता इथं आपण 7नी भागायला लागलोत म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, रिमाइंडर किंवा शेष महत्त्वाचं आहे. चला डिवाईड करा 20ला 7नी. ओके, 7 2 जार 14. म्हणजे इथं रिमाइंडर किती आला स्टुडंट, 6 रिमाइंडर आलेला आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, रिमाइंडर महत्त्वाचं आहे, बाकीचं पुसून टाका. स्टुडंट आपल्याकडे एक फायनल संख्या भेटलेली आहे 6. आता काय करा, तुम्हाला जे मी दिवसाचे कोड दिले होते, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार साठी वेगवेगळे जे कोड्स दिले होते ते कोड्स पहा. 6 हा कोड कोणत्या दिवसाला दिलाय पहा, हा कोड दिलेला आहे फ्रायडेला, म्हणजेच 15 ऑगस्ट 1947च्या दिवशी. कोणता दिवस होता स्टुडंट्स, फ्रायडे होता. हे कसं केलं तुम्हाला अजून एक एक्झाम्पल घेतल्यावर समजेल. पण एक लक्षात घ्या, हे 5 स्टेप खूप महत्त्वाचे आहेत. जसं की पहिल्या स्टेपमध्ये आपण चेक करतो की दिलेलं वर्ष नॉर्मल वर्ष आहे का लीप वर्ष आहे. ठीक आहे, नंतर स्टेप 2मध्ये आपण काय करतो स्टुडंट्स, जो महिना दिलाय
ठीक आहे. तो महिन्याचा कोड पाहतो आपण. ओके, ते महिन्याचा कोड चेक केल्यानंतर आपण काय करणार आहोत स्टुडंट्स, तुमचा जो दिलेला डेट आहे आणि जे तुमचं दिलेलं इयर आहे त्याला 7नी भागतो आणि तुमचा जो दिलेला इयर आहे त्याला 4नी भागतो. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रश्नामध्ये 7नी भागणार आहात आपल्यासाठी महत्त्वाचं काय असणार आहे, शेष. जेव्हा 4नी भागणार आहात तेव्हा भागफल. सो हे स्टेप फॉलो करा, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. मग तुम्हाला इथे काही नंबर्स भेटतील स्टुडंट, ह्या परत नंबरची बेरीज घ्या. नंबरची बेरीज माझी आली होती 20. 20ला परत मी 7नी भागलं, माझ्याकडे परत एक संख्या आली 6. 6चा दिवस कोणता आहे चेक करा, फ्रायडे. फ्रायडे इज युअर आन्सर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊयात. ओके, थोडे अजून आपले आयडिया खुलतील. इथं पहा, 26 जानेवारी 1950 या दिवशी कोणता दिवस होता जर हा विचारला प्रश्न तुम्हाला. स्टेप 1 तुम्ही काय करणार आहात स्टुडंट, दिलेलं वर्ष नॉर्मल वर्ष आहे का लीप वर्ष आहे चेक करणार आहात. मला सांगा 1950 शेवटचे 2 अंक कोणते आहेत, 50. 50ला 4नी भागू शकतो का आपण, भागू नाही शकत. कम्प्लिटली भागल्या नाही जात 50 4नी. म्हणून आपण काय म्हणतो स्टुडंट, हा वर्ष नॉर्मल वर्ष आहे. दिस इज अ नॉर्मल इयर. ठीक आहे. आता पहा, नॉर्मल इयर आहे तर जानेवारीसाठी नॉर्मल इयरमध्ये कोड काय स्टुडंट, नॉर्मल इयरसाठी जानेवारीमध्ये कोड आहे 1. लिहून घ्या 1. समजा जर हा लीप इयर असता तर जानेवारीसाठी काय कोड असतं मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून सांगा. ठीक आहे, तुम्हाला मी ऑलरेडी काल कोड्स दिलेले आहेत. जानेवारीसाठी काय कोड असतं तुम्ही मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून सांगा. आता यानंतर स्टेप 1 झाली, स्टेप 2 पण झाली, स्टेप 3 पहा. स्टेप 3मध्ये आपण काय करणार आहोत, दिलेली जी तुमची डेट आहे त्याला 7नी डिवाईड करणार आहोत. मॅडम करून पहा, 7नी डिवाईड. जेव्हा पण मी 26ला 7नी डिवाईड करणार आहे मला इथे रिमाइंडर किती भेटेल पहा, 7 3 जार 21. आपल्यासाठी 7नी डिवाईड केल्यावर काय इम्पॉर्टंट असते, रिमाइंडर महत्त्वाचं असते. बरोबर, मग रिमाइंडरच लिहा. रिमाइंडर किती येतोय, शेष किती येतोय, शेष येतोय 5. मग ही 5 जी संख्या आहे ते लिहा, बाकीचं हे पुसून टाका. सिम्पल. आपल्याकडे रिमाइंडर किती आलं स्टुडंट्स, 5. लिहून घ्यायचं, शेष आला 5. ओके. यानंतर जो दिलेला वर्ष आहे त्याचे शेवटचे 2 अंक घ्या, 50. 50ला 7नी भागून पहा. 7नी भागल्यानंतर 7 7 जार 49. काय महत्त्वाचं आहे स्टुडंट्स आपल्यासाठी, शेष महत्त्वाचा आहे. परत शेष जो आला आहे तुमचा इथे लिहून घ्या 1. ओके, सो हा काय स्टुडंट, हा 1 तुमचा शेष आहे, रिमाइंडर आहे. ओके. यानंतर पहा, यानंतर आता जो तुम्हाला दिलेला इयर आहे त्याला परत आपण 4नी भागतो, 4नी डिवाईड करतो. राईट, म्हणजे शेवटचे जे 2 आकडे आहेत म्हणजेच 50ला तुम्ही काय करणार स्टुडंट, 4नी भागा. 50ला तुम्ही 4नी भागा. 50ला जेव्हा मी 4नी डिवाईड करते माझ्यासाठी महत्त्वाचं काय यावे, जेव्हा पण तुम्ही 4नी भागता आपल्यासाठी महत्त्वाचं असतं कोशंट, म्हणजेच भागफल महत्त्वाचा असतो. राईट. सो इथे काय येईल स्टुडंट, तुम्हाला थोडे जर पाठ असेल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. 4 गुणिले 12 करा, तुम्हाला भेटणार आहे 48. राईट, म्हणजे 2 रिमाइंडर आलं. आपल्यासाठी रिमाइंडर महत्त्वाचं आहे का नाही, यावेळेस काय महत्त्वाचं आहे, कोशंट, भागफल महत्त्वाचं आहे. म्हणजे 4नी भागले, मला इथं भागफल काय भेटला 12. राईट, हे पुसून टाका. सिम्पल. आता भागफल हा 12 आहे. हे मी प्रत्येक वेळेस लिहिणार नाही, तुमचे पहिले 2 काही क्वेश्चन्स आहेत म्हणून लिहित आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथं काय भेटले स्टुडंट, वेगवेगळे काही आकडे भेटले, 5 1 1 आणि 12. ह्या सगळ्यांची बेरीज घ्या. 5 + 1 + 1 + 12 किती येणार आहे बेरीज, ह्याची टोटल बेरीज येणार आहे 19. ओके. सो परत आपण काय पाहिलं होतं, जे काही बेरीज आली त्या बेरीजला परत आपण 7नी भागत आहोत. सो 19ला परत 7नी भागा. 19ला जेव्हा आपण 7नी भागतो आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, रिमाइंडर महत्त्वाचा आहे, शेष महत्त्वाचा आहे. सो शेष काय येईल स्टुडंट इथे पहा, 7 2 जार 14. शेष आलाय किती तुमचा इथे 5. म्हणजे फायनल आकडा काय भेटला तुम्हाला, 5 भेटलेला आहे. राईट. सो हा जो तुम्हाला आकडा भेटला हा कोड आहे. हा कोणत्या दिवसासाठी कोड आहे स्टुडंट, तर डेज पहा, थर्सडेसाठी जो कोड आहे तुमचा तो आहे 5. म्हणजे तुमच्या 26 जानेवारी
1915 या रोजी कोणता दिवस होता स्टुडंट? थर्सडे होता, गुरुवार. क्लिअर एव्हरीवन? अजून एक क्वेश्चन घेऊयात, अजून थोडीशी आयडिया आणि कॉन्सेप्ट क्लिअर होतील. क्वेश्चन नंबर 3 पहा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये पहा, 14 एप्रिल 1995 या रोजी कोणता दिवस होता? परत पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही यामध्ये काय करणार आहात? चेक करा की दिलेलं वर्ष नॉर्मल इयर आहे का लीप इयर आहे. राईट. सो पहा, तर दिलेला वर्ष तुमचा 1995 आहे. सो शेवटचे दोन आकडे 95ला 4ने भागून पहा. 4ने भागल्या जातं का स्टुडंट? भागल्या नाही जात. परत हा कोणता वर्ष झाला तुमचा? हा झाला तुमचा नॉर्मल इयर. नॉर्मल इयरसाठी एप्रिलचा कोड काय आहे पहा. एप्रिलचा कोड आहे 0 मॅम. तर 0 कोड लिहा एप्रिलचा. स्टेप 1 काय केला? दिलेला वर्ष नॉर्मल इयर आहे हे चेक केलं, मग एप्रिलचा कोड लिहिला 0. ठीक आहे. नंतरचा स्टेप काय करणार आहात? दिलेला जो दिनांक आहे त्याला 7ने भागा, डिवायडेड बाय 7. दिलेला जो इयर आहे त्याला 7ने एकदा भागा आणि एकदा 4ने भागा. जेव्हा तुम्ही 7ने भागणार आहात, आपल्यासाठी महत्त्वाचं काय स्टुडंट? शेष महत्त्वाचा आहे, रिमाइंडर महत्त्वाचा आहे. आणि 4ने भागल्यावरती कोशंट. हे खूप वेळेस झालं स्टुडंट, पण मी रिपीट का करत आहे? जेणेकरून तुमचे जे काही कॉन्सेप्ट्स आहेत क्लिअर व्हायला पाहिजेत, कारण ऑलरेडी मी रेकॉर्डेड सेशन टाकते आहे. ठीक आहे. तर त्यात तुम्हाला काही डाऊट नसायला पाहिजे म्हणून मी परत रिपीट करते, बट तुम्ही आता त्यात प्रो व्हायला पाहिजे. पहा, जेव्हा मी आता 14ला 7ने भागते, दिलेला दिवस कोणता आहे? सॉरी, डेट काय आहे? 14. दिलेली डेट काय? 14. 14ला 7ने भागा. जेव्हा मी 14ला 7ने भागते, 7 दुनी 14. इथं रिमाइंडर काय आलं स्टुडंट? 0. आणि आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे? रिमाइंडर. शेष महत्त्वाचं आहे, म्हणजे 0 तुमचा रिमाइंडर आहे. बाकीचं सगळं पुसून टाका. इथे तुमचं काय आलं? रिमाइंडर 0 आलं स्टुडंट्स. क्लिअर? रिमाइंडर काय आला? 0 आला. पहा, आता परत 95 या वर्ष, हा जो इयर दिला आहे तुम्हाला, त्याचे शेवटचे दोन अंक आहेत 95. ह्याला एकदा 7ने डिवाइड करा, ह्याला एकदा 4ने डिवाइड करा. जेव्हा मी ह्याला 7ने डिवाइड करते, टेबलचं थोडे पार्ट असते तर सोपं जाईल. ठीक आहे. 13 जर काय येतं स्टुडंट्स? 13 जर येतं 91. बरोबर. म्हणजे राहिलं किती स्टुडंट? इथे तुमचं रिमाइंडर राहिलेलं आहे 4. आपल्यासाठी महत्त्वाचं काय? शेष. रिमाइंडर महत्त्वाचं असो, इथे मी लिहिलं 4. बाकी पुसून टाका. राईट. आता ह्याच्यात प्रो व्हा प्लीज. हे परत करत बसायची गरज नाही पडणार तुम्हाला. परत 95ला 4ने डिवाइड करा. ठीक आहे. परत आता 95ला 4ने डिवाइड करतो, तर यासाठी टेबल्स मी नेहमी म्हणते की तुम्हाला टेबल्स 25पर्यंत तरी पार्ट असायला पाहिजेत. 25पर्यंत पार्ट असतील तर वेल अँड गुड. तुम्हाला समजून जाईल की 23 4 जार किती असेल स्टुडंट? 92. म्हणजे तुम्हाला इथे रिमाइंडर किती भेटलं? रिमाइंडर महत्त्वाचं आहे का आपल्याला? जेव्हा आपण 4ने डिवाइड करतो आपल्याला महत्त्वाचं नाही आहे रिमाइंडर. आपल्यासाठी महत्त्वाचं काय स्टुडंट? कोशंट महत्त्वाचं आहे. सो लिहून टाका वरती 23. बाकी हे पुसून टाका. राईट. सो आता आपल्याकडे सगळे आकडे भेटले. 0, 0, 4 and 23. या सगळ्यांची बेरीज घ्या. 0 + 0 + 4 + 23. टोटल तुमची बेरीज किती येणार आहे? 27. सो जो काही तुमचा फायनल आकडा आला त्याला परत अजून एकदा 7ने भागा. आणि 7ने भागल्यानंतर आपण काय पाहतो? रिमाइंडर पाहतो. तेच करा परत. 27ला 7ने भागा. ओके. 7 3 21. राईट. इथे किती उरलं? 6. राईट. आपल्याला रिमाइंडरच महत्त्वाचा आहे. सो आपल्याला काय भेटला? रिमाइंडर 6. शेष हा तुमचा. आणि आता पहा, 6 हा डिजिट जो आहे, ही संख्या आहे, कोणत्या दिवसाला आहे स्टुडंट्स? कोणत्या दिवसाचा कोड आहे? फ्रायडे. सो 14 एप्रिल 1995च्या दिवशी फ्रायडे होता. स्टुडंट मी इथे बसून क्लेम नाही करत आहे फक्त. ठीक आहे. तुम्ही चेक पण करू शकता, क्रॉस चेक. गुगलवरती हे डेट्स टाका, तुम्हाला एक्झॅक्टली डेट्स भेटून जातील. ओके. सो स्टुडंट आत्तापर्यंत आपण सगळे नॉर्मल इयर बघितले. एखादा लीप इयर पण पाहून घेऊयात. ठीक आहे. एक क्वेश्चन घ्या ज्यामध्ये आपण लीप इयर पाहूयात. 15 जानेवारी 1952. आता 1952 हा आहे लीप इयर. हे कसं समजलं? शेवटचे दोन अंक जे आहेत तिथे 52 हे 4ने भागले जातात. म्हणजे हा काय झाला स्टुडंट तुमचा? हा झाला तुमचा लीप इयर. आणि आपल्याला माहिती आहे, जर दिलेला एखादा वर्ष लीप इयर असेल तर त्याचे जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे कोड वेगवेगळे असतात.
बरोबर. बाकी कोड तर सारखे असतात, बट जानेवारी आणि फेब्रुवारीचे कोड वेगळे असतात. मला सांगा, जानेवारीचा कोड मी तुम्हाला दिला आहे काय आहे? लीप इयरसाठी तो 0 आहे. परत बाकीचे स्टेप तर ॲज इट इज. काय? 15ला 7नी भागा, ओके. 52ला 7नी एकदा भागा, एकदा 4नी एकदा भागा. स्टुडंट्स, जेव्हा मी 7नी भागते 15ला, 7 2 जार 14, मला रिमाइंडर काय भेटतो? एक. आपल्यासाठी महत्त्वाचं काय असतं जेव्हा आपण 7नी भागतो? आपल्यासाठी महत्त्वाचं असतं रिमाइंडर. सो रिमाइंडर आला 1 शेष. हे पुसून टाका, बाकीचं सिम्पल. परत 52ला 7नी भागा एकदा आणि 4नी एकदा भागा, ठीक आहे. 7 7 जार 49. तुम्हाला इथे रिमाइंडर किती भेटणार आहे? 3. महत्त्वाचं काय स्टुडंट? आपल्याला शेष. रिमाइंडर महत्त्वाचं आहे. सो लिहा इथे 3 आलेली आहे आकडा तुमचा इथे, आणि हा तुमचा शेष आहे, ठीक आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, आपल्याला परत ह्याच इयरला 4नी भागायचं आहे. सो 52ला 4नी डिवाइड करा. 4नी जेव्हा मी डिवाइड करते, सो 4 13 जार 52 किंवा 13 4 जार 52. तुम्हाला माहिती आहे रिमाइंडर आला 0. आपल्यासाठी ते रिमाइंडर महत्त्वाचं आहे का स्टुडंट? रिमाइंडर महत्त्वाचा नाही आहे. 4नी भागल्यावरती आपल्याला 13 हा आकडा म्हणजेच कोशंट भागफल हा महत्त्वाचा आहे. सो 13 लिहिला मी इथे, भागफल केला, राईट. आता आपल्याला 4 आकडे भेटले, 1 3 13 आणि 0. ह्या सगळ्यांची घ्या बेरीज. 1 + 0 + 3 + 13, टोटल बेरीज किती आली? 17. 17ला 7नी भागा. परत जेव्हा आपण 7नी भागतो, आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे? लास्ट वेळेस सांगते, रिमाइंडर महत्त्वाचं आहे. 7 2 जार 14. राहिलं किती? 3. सो 3साठी डे कोड कोणता आहे स्टुडंट? ट्यूजडेसाठी हा कोड आहे. मंगळवार तुमचं उत्तर येणार आहे. गुगलवरती पण क्रॉस चेक करू शकता. स्टुडंट, हे तुम्हाला काही मी एक्झाम्पल्स दिले होते, ठीक आहे. एखादा एक्झाम्पल तुम्हाला मी इथे होमवर्कसाठी पण देईल. एक क्वेश्चन लिहून घ्या. 21 ऑफ डिसेंबर 1939 या दिवशी कोणता दिवस होता हे तुम्हाला मला सांगायचं, ठीक आहे. स्टुडंट, आत्तापर्यंत जे आपण वर्ष पाहिले होते, आत्तापर्यंत जे वर्ष जे आपण पाहिले होते, पहा इथे कसे होते. 1947, 1947, 1950, 1995, 1952, 1939. समजा तुम्हाला क्वेश्चन 2021 असं जर विचारला मी, समजा एखादा एक्झाम्पल देते तुम्हाला मी, इथे घ्या. अजून एक एक्झाम्पल घ्या होमवर्कसाठी, ओके. 14 फेब्रुवारी 1988 या दिवशी कोणता दिवस होता? टेल मी इन द कॉमेंट सेक्शन, ओके. हे 2 क्वेश्चन्स होमवर्कसाठी आहेत आणि दोन्ही क्वेश्चन्सचे आन्सर तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये पिन डाऊन करून सांगायचे आहेत. आता अदर दॅन दिस, समजा आता तुम्हाला मी 1900 सेंचुरीचे प्रत्येक वर्ष दिला, 1939, 1947, 1950 हे सगळे झाले. समजा 2000 सेंचुरीमधले जर वर्ष असतील तर म्हणजे काय? 2001, 2002, 2021, 2024. तेव्हा वेगळी कॉन्सेप्ट आहे. सेम मेथड आहे, सर्व मेथड सेम आहे, फक्त एक चेंजेस आहेत. 1800चे जर तुम्हाला 18 सेंचुरीचं जर तुम्हाला इथं दिलं आहे, 1700चं दिलं, समजा 1701, 1702, यासाठी पण सेम कॉन्सेप्ट आहे, पण एक थोडासा चेंज आहे या वर्षासाठी सुद्धा. 1807, 1809 जर असं विचारलं तर यासाठी पण वेगळं आहे. सध्याला हे सॉल्व्ह करा. उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेल की याला काय चेंजेस आपल्याला डिफरंट करायचे आहेत, ठीक आहे. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन स्टुडंट्स. आय होप तुम्हाला आजपर्यंत जे काही मी शिकवलं ते प्रॉपरली सगळं समजलं असेल. जरी काही डाऊट आला असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला एकदा ड्रॉप करून कळवा. हां, ह्या दोन्ही क्वेश्चन्सचे उत्तर मी तुम्हाला जे आहे आजच्याच लेक्चरमध्ये देईल, रेकॉर्डेड सेशन नंबर 2 मध्ये, ठीक आहे. आणि याला आपण कंटिन्यू करूयात. थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.